कसं ताबडतोब राजीनामा देणार. पण मी वाट बघत बसलो आणि नंतर लक्षात आलं की माझं नावच नाही. बावनकुळे म्हणे मुख्यमंत्र्यांनी एवढे आग्रह केला की नका रे त्याला घ्या बाबा तुम्ही. त्यांना नाही घेतला. प्रफुल्ल पटेल त्या भेटीमध्ये मी आणि तटकरेंनी सांगितलं घ्या. नाही घेतलं काय करणार. असं सगळं झाल्यावर असं वाटतं की जे घर मी बांधलं, ज्याची घटना माझ्या रूममध्ये लिहिण्यात आली, ज्याचं झेंडा, ज्याचं काय म्हणतात सिम्बॉल, सगळं माझ्या घरामध्ये तयार झालं. आमच्या मुलांनी आम्ही सगळे तयार केलं. हे घर बांधायला मदत झाली आमची पवारसाहेबांच्या खालोखाल. त्यावेळेला लवकर इलेक्शन घेतलं गेलं कारण इंडिया शायनिंग 6 महिने अगोदर इलेक्शन घेतलं विधानसभेचं. त्याच्यामुळे आम्हाला वेळ पण कमी मिळाला. जिल्हा बॉडीज तयार नव्हत्या एनसीपीच्या. फक्त पवारसाहेबांकडे एक हेलिकॉप्टर, माझ्याकडे एक हेलिकॉप्टर. महाराष्ट्रभर आम्ही फिरलो 15, 20 सभा. आणि तरी आमचे चांगले निवडून आले पण 5-7 कमी पडले. आता आमचं म्हणणं असं, माझं म्हणणं, अरे हे घर आम्ही उभं केलं, त्या घरात ज्याला मला नेहमी सगळ्यांनी एवढं मान सन्मान दिला, फुकट दिलं ना. मी काहीतरी लढलो, त्यांच्या जीव हातावर घेऊन लढलो मी. काहीतरी असेल ना. मग आताच असं कसं मला डावललं गेलं होतं. ती खंत माझ्या मनामध्ये, नक्की दुःख होतं आणि त्या दुःख मी पडद्याशी बोलून दाखवलं. तुमच्या मनात असा विचार आला का की म्हणजे आता तरी देर आहे दुरुस्त आहे असं जरी असला म्हणजे मला माझ्या अनेक विचार आले की काय असं किंवा सगळे आमदार, सगळे मीडिया, म्हणजे आता जसं मला देता येईल पब्लिसिटी म्हणा काय म्हणा, तशी त्यावेळेला पण तसाच गजर होता सगळ्या मीडियाचा की भुजबळ नाही हीच हेडलाईन सगळीकडे. बरोबर. पण मग काय बदललं नक्की? बिहाइंड द सीन्स बरंच घडलं असेल. काय मला माहित नाही कसं काय आता सडनली त्यांना अचानक वाटलं असेल नवीन लोकांना घ्यावं, काय सिनियर लोक आता त्यांना बाजूला ठेवायचं काहीतरी वाटलं असेल. पण मग आता काय घडलं? काहीतरी नक्की बिहाइंड द सीन्स. म्हणजे धनंजय मुंडेंना जाऊन बराच वेळ झाला. ती जागा जरी झाली असली तरी शेवटी तुम्ही आणि दादा एका वेळेला अगदी बोलतही नव्हतात अशी परिस्थिती आली होती कॅबिनेट नंतर. पण त्यांच्या सगळ्या प्रमुख कार्यक्रमाला मी हजर होतो. 1 मेच्या कार्यक्रमाला मी हजर होतो. स्टेजवर होतो त्यांच्यावर. शिर्डीला अधिवेशन झालं, मी हजर होतो. ठीक आहे. तुमच्या घरच्या कार्यक्रमाला हजर नव्हतो, पक्षाच्या कार्यक्रमाला मी